शिंदेंनी सुरत किंवा गुजरातमध्ये मेळावा घ्यावा असा टोला आता राऊतांनी लगावला। मेळावा ठाकरेंचाच, बाकी सगळे बोगस असल्याची टीका आता राऊतांनी केली। दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होणार नाही, संजय राऊतांनी शिवसेनेला टोला लगावलेला आहे। शिंद्यांचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं आहे, त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे। पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे। त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे। सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावं नाही, त्यांनी काहीच हरकत नाही। इथे कशाला ढोंग करताय तुम्ही? शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काम चाललं ते आपण बघताय। आणि मला असं वाटतं दसरा मेळावाच नव्हे तर शिवसेनेचं कामच इतकं प्रभावी आहे की त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली कालची सत्ता येण्यामध्ये सुद्धा आम्हा सर्वांचं वाटा सिंहाचा आहे। त्यामुळे आता या गोष्टींपेक्षा सुद्धा दसरा मेळावा आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याकडे आमचं भर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।